तुम्हा नाही तेथे सत्ता, तुम्ही तिथं जायचंच नाही. सदाघोष नामाचा जिथं चालू असेल तिथं तुम्ही जायचं नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही, तुकोबारायांनी म्हटलं. प्रवचनात येत, आणि खरं सांगू का, प्रवचनात मरण यावं एवढं पुण्य तरी कुणाकडे? तुम्ही चिंताच करू नका त्याची, जाऊ द्या, सोडून द्या. काय करायचंय आपल्याला, येतच नाही, घाबरायचं कारण नाही. पण ते कधीही येऊ शकतं ही वस्तुस्थिती आहे. प्रारब्ध कधी संपलं याचा काय नियम आहे हो? या जन्मातलं आमचं विपाक, कर्माचा परिणाम, प्रारब्ध आमचं कधी संपणार काय सांगता येतं? काही सांगता येत, कुठल्याही क्षणी ते असू शकतं. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला उपदेश करताना त्या अरण्यकांडामध्ये आलेला वाल्मिकी रामायणातला विचार तिथे हे बोलून दाखवलं. आणि लक्ष्मणा, मरण हे नित्य माणसाच्या बरोबर चालतं. मनुष्य चालायला लागला की ते त्याच्या बरोबरीनं चालतं, मनुष्य धावायला लागला की त्याच्या बरोबरीनं धावतं, मनुष्य बसला की ते तिथंच बाजूला बसतं. बाजूला बघू नका, तसं डोळ्यांनी दिसतही नसतं. नाहीतर शेजारच्या माणसाला हेच माझं मरण आहे, मरण माझे मरोनी गेले म्हणून त्याला मारून टाकाल, तसलं काही करू नका, ते डोळ्याला दिसत नाही. माणसं म्हणतात काही नाही हो, बाहेरून आले, खुर्चीत बसले, पाणी आण म्हणून सांगितलं, आणि पाणी आणायला गेले, येऊन बघते तर मान पडली होती. बसल्या बसल्या कसे गेले? कारण ते तिथंच बसलं होतं म्हणून बसल्या बसल्याच घेऊन गेलं. कधी येऊ शकतं. झोपेतच गेले, ते तिथंच झोपलं होतं म्हणून झोपेतच गेले, ते जागे झालेच नाही. काही त्याचा नियम नाही. मग काय करावं? याच्याकरता सावध राहावं. जर कोणत्याही क्षणी मरण येणार आहे आणि अंत्यसमयी जर आमच्या मुखामध्ये नाम हवं आहे आणि कोणताही क्षण जर शेवटचा क्षण असेल, तर याचा सरळ अर्थ असा आहे की प्रत्येक क्षणी मुखामध्ये नाम हवं. हा त्याचा सरळ अर्थ. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी आपला शेवटचा क्षण जर कोणताही क्षण असेल आणि पुढचा क्षण जर शेवटचा आहे, तर आपल्याला त्या क्षणी नाम मुखामध्ये हवं असेल, भगवत चिंतन हवं असेल, तर प्रत्येक क्षणी आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवत चिंतन केलं पाहिजे. हा त्याचा सरळ अर्थ झाला. प्रत्येक क्षणी ते झालं पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बस, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. याच्याकरता सावध राहा. हे सावधानता त्याच्याकरता. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाच्या संबंधानं बोलताना भगवंताने हे बोलून दाखवलंय. ज्ञान कुणाला कधी प्राप्त होतं? कुणाला प्राप्त होतं? श्रद्धावान लभते ज्ञानम. पुढचा शब्द काय? तत्परहा. हे तत्पर राहणं म्हणजे काय? हे तत्पर राहणं म्हणजे काय? तत्पर राहणं म्हणजे सावध राहा. मालकाच्या मुखातून कोणती आज्ञा कधी येऊ शकते याच्याकरता सेवकांनी तत्पर राहिलं पाहिजे. शिष्याने तत्पर राहिलं पाहिजे. गुरुला कोणत्या वेळेला काय लागेल सांगता येत नाही, त्याने तोंडातून शब्द काढावा आणि आपण मात्र नाही, माझं लक्षच नव्हतं, असं आपण तत्पर असावं. गुरुमुखीचे अक्षर अंगेसाने परिणामे थोर म्हणतात ज्ञानोबा. आम्ही तत्पर असलं पाहिजे. ते आम्ही काल्याच्या कीर्तना ह्याच्यामध्ये ते भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये लोण्याची चोरी करायला जायचे. तर ते चोरी करायला जाताना ते गोपाळांना काय सांगायचे? एपा, ते लोण्याचं जे शिंकाळ आहे ना ते उंच लावलं, ते काय आपल्या हाताला येणार नाही. मग आपण काय करावं? तुम्ही असं करा, तुम्ही 3 जण असे एकत्रित व्हा, मी तुमच्यावर चढतो आणि वर जाऊन ते शिंकाळं काढतो आणि तुम्हाला लोणी देतो. तुम्ही काय करा, तुम्ही 3 असे एकत्रित या. मग ते 3 एकत्र, त्याचे अर्थ काय करायचे पारमार्थिक दृष्टीनं, त्याची सैद्धांतिक भूमिका त्याच्या कोणत्या मांडायचा हा प्रश्न स्वतंत्र असेल. पण शिंके लावियले दुरी, होतो 3 मी वरी. तुम्ही काय करा, तुम्ही व्हारे दोहीकडे, आणि कसे व्हा? मुख पसरोनी गडे. तुम्ही मुख पसरोनी राहा. तुम्ही दोन्ही बाजूला थांबा. मी वर आहे, माझ्या हातात लोण्याचं मडकं आहे, आणि तुम्ही दोन्ही बाजूला व्हा आणि मुख पसरोनी आ करून उभे राहा. का? कारण माझ्या हातून लोण्याचा गोळा कधी कुणाकडे येईल सांगता येणार नाही. तुम्ही तत्पर असलं पाहिजे. आता हे सांगणं फक्त गोपाळांना नाही आहे, हे आपल्यालाही सांगणं चालू आहे की भगवंताची कृपा कधी होईल काही सांगता येत नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन.
यमे वैश वृणते ते न लभ्या. उपनिषदाने आपल्याला काय सांगितलं? प्रवचन ऐकल्याने भगवंताची कृपा होते असं काही नाहीये. न मेधया, बुद्धी असल्यामुळे भगवंताची कृपा होते असंही काही नाहीये. न बहुना श्रुतेनं, बहुश्रुत असलो आम्ही, खूप ऐकलंय त्याच्याने भगवत कृपा होत नाही. मग भगवत कृपा कधी होते? ज्या वेळेला भगवंताला याच्यावर कृपा करावी असं वाटतं त्याच वेळेला भगवत कृपा होते, इतर वेळेला होत नाही. आणि त्याला कधी वाटावं हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण आ करून उभं राहिलं पाहिजे, एवढीच गोष्ट खरी आहे. मुख पसरून आपण तत्पर राहिलं पाहिजे, ही सावधानता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. कोणत्याही क्षणी मृत्यू येईल, आम्हाला घेऊन जाईल, आणि जाताना आमच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी हवं असेल तर आम्हाला प्रत्येक क्षणी रामकृष्ण हरीची सवय आमच्या जिभेला लावून घ्यावी लागेल. हे भगवंताला याच्यातून अर्जुनाला सूचित करायचं आहे. आता अर्जुन म्हणतो, संपत आलं. आता अर्जुन म्हणतो, देवा हे पटलं ना सगळं, तुमचं सगळं प्रवचन पटलं, पण आमची अडचण अशी आहे की हे सगळं होण्याकरता काय करावं लागेल? नुसतं नामस्मरण करत राहिलो म्हणजे ते येईल का? नुसत्या नामस्मरणाने होईल का? नुसतं रामकृष्ण हरी म्हणल्याने होईल का? ते अंतिम क्षणी येईलच याची शाश्वती आहे का? काही होऊ शकतं, कारण अनंत जन्माचे संसाराचे संस्कार आहेत, ते आत्तापासून लावून घेतलेल्या सवयीनं बाधित होत नाही. तो संस्कार जुना आहे. त्यामुळे प्राण जातानाच्या क्षणी कोणता संस्कार कधी उद्भूत होईल आणि काय डोळ्यासमोर येईल काय सांगावं? आम्हाला सवय आत्ता लागली 15 दिवसापूर्वी, आणि संसार चालू आहे अनादिकालापासून. संसाराचे संस्कार अनादी आहेत आणि रामकृष्ण हरीचा संस्कार 15 दिवसाचा आहे. 15 दिवसाचा संस्कार हा एकदम एवढ्या अनादी संस्काराला पुसून टाकू शकेल याची शाश्वती काय? हे काय केलं म्हणजे असं होईल ते सांगा ना देवा. भगवंताने त्याला सांगितलं, त्याच्याकरता एक उपाय अर्जुना. अनन्यचेता सततम योमाम स्मरती नित्यशः, हा त्याच्यावरचा उपाय भगवंताने अर्जुनाला सांगितलं. असं जो कोणी करेल तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. असा जो आहे ना, कोण आहे? अनन्यचेता सततम योमाम स्मरती नित्यशः. 3 शब्द फार महत्वाचे आहेत. 2 शब्द समान अर्थाचे वाटतात पण नाही आहेत. सततम आणि नित्यशः 2 शब्द श्लोकामध्ये आले. त्याचा आता भावभेद सांगत बसायला वेळ नाही आपल्याकडे. अनन्यचेता सततम, जो अनन्य चित्तानं माझं नित्य स्मरण करतो. अनन्य चित्तानं म्हणजे काय? अनन्यता ही काय आहे? आता त्याचा पुष्कळ विचार आहे. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये अनन्यतेचं लक्षण सांगितलं. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. अनन्यता म्हणजे काय? अन्य आश्रयाचा त्याग करणं म्हणजे अनन्यता. मनुष्य परमात्म्याचं स्मरण करतो, पण प्रपंचाकरता करतो. स्मरण करत करत प्रपंच करणं चालेल, स्मरण करता यावं म्हणून प्रपंच करणं त्याच्यापेक्षा उत्तम. आणि भगवंताचं स्मरण करणं हाच आपला प्रपंच मानणं हे त्याच्याही पेक्षा उत्तम. 3 पायऱ्या सरळ सांगतो, सरळ 3 पायऱ्या. परमात्म्याचं स्मरण करणं हाच आपला प्रपंच आहे. आपण जन्माला आलो कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा ते नंतर, पण देवे दिला देह भजना गोमटा. देवाने आम्हाला जन्माला घातलं. देवाने पहिल्यांदा घोडा निर्माण केला, समाधान झालं नाही. गाय निर्माण केली, समाधान झालं नाही. माणूस निर्माण केला, भागवताने सांगितलं. मग देवाला थोडं बरं वाटलं, अरे हा इथं काहीतरी आहे, हा आपल्याला प्राप्त करून घेऊ शकेल. पण देवाचा गैरसमजच ठरला, तो करूनच घेत नाही कोणी. कशा करता देह मिळाला? भगवत चिंतना करता. मग ते चिंतन करणं हाच प्रपंच आहे. आम्हाला दुसरा प्रपंच नाही. बस. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. तुकोबराय बोलतात, आम्ही सुखाचा व्यवहार केला आणि सुखाच्या लाभाकरता केला.
परमात्म्याचं चिंतन हाच आमचा व्यवसाय, हाच आमचा उद्योग आहे, हाच आमचा प्रपंच आहे, हाच आमचा संसार आहे, ही सर्वश्रेष्ठ भूमिका झाली. मनुष्य काय होतं, अनेकांचा आश्रय करणं हा माणसाचा स्वभाव आहे. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता आहे ना. कुणाचा आश्रय करतो, मी सामान्यत्वानं बोलतो. मनुष्य कुणाकुणाचा आश्रय करतो, मनुष्य संसाराचा आश्रय करतो, मनुष्य जीवाचा आश्रय करतो, मनुष्य अन्य देवतांचा आश्रय करतो, मनुष्य कर्माचा आश्रय करतो, अनेक आश्रय मनुष्य करतो. या सगळ्या आश्रयाचा परिणाम म्हणून पदरात काय पडतं? काही पडत नाही, फक्त जन्म मरण एवढंच पदरात पडतं. मग या सगळ्याचा त्याग करून, अन्य आश्रयाचा त्याग करून फक्त एकाचाच आश्रय करणं. मग काय वाटेल ते होऊ दे. जरी हे आकाश वरपडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहे का विठोबा न त्यांचा पांगिला. भानुदास महाराजांचं वचन. आम्हाला दुसरं काही माहित नाही. सर्व संगे विट आला तू एकला आवडसी. तेव्हा आता आम्हाला दुसरं काही नकोय. अनन्यता ही त्याला म्हणतात. अनन्यता आणि एकरूपता या दोन गोष्टी समांतर जाणाऱ्या आहेत. समांतर जाणार आहेत हा शब्द मी जरा जाणीवपूर्वक वापरतो. परमार्थ असं आहे, ज्ञानशास्त्रामध्ये ज्याला एकरूपता म्हणतात त्यालाच भक्तिशास्त्रामध्ये अनन्यता म्हणतात. त्या अनन्यतेमध्ये एकता असतेच. कारण अनन्यता किती जणांबद्दल असावी? मी तुमच्याबद्दलही अनन्य आहे, तुमच्याबद्दल अनन्य आहे, तुमच्याबद्दलही अनन्य आहे, तुमच्याबद्दल, अशी अनन्यता 4 ठिकाणी विभागली जात नाही. नाही, आपण नाही का सांगत आमचं मत तुम्हालाच आहे. प्रत्येकाला हेच सांगतोय आपण, आम्ही तुमचेच आहे, आमचं मत तुम्हालाच आहे, तुमच्याशिवाय आहेच कोण आम्हाला? तुमचे आमचे ऋणानुबंध किती जुने. बरं, प्रत्येकाला जे जे आमच्याकडे जे जे चिन्ह घेऊन येतात त्या सगळ्यांना आमचं एकच सांगणं आहे, आम्ही तुमचेच आहेत. मग आम्ही आहेत कुणाचे नक्की? ही अनन्यता नाही. अनन्यता ही एकाच्याच संबंधानं असू शकते. म्हणून अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता. अनन्यतेमध्ये एकतेचा स्वीकार करावा लागतो. मग ते कर्मामध्ये अनन्य रहा भगवत चरणात. भगवंतालाच सर्व कर्माची फल समर्पित करायची, कर्मातली अनन्यता आहे. ज्ञानातली अनन्यता, भगवंतालाच नमस्कार करायचा, इतरांना नमस्कार करायचा नाही, ही ज्ञानाची अनन्यता आहे. किती प्रमाण सांगू तुम्ही बघा. मी 3 प्रमाण आपल्याला देतो, ज्ञानातलं देतो, कर्मातलं देतो, भक्तीतलं देतो. चला 3 ठिकाणची 3 प्रमाणं देतो. आणि या 3ही प्रमाणामध्ये एक शब्द समानत्वानं वापरला गेलाय, ज्याच्यावर मला अनन्यता आपल्या समोर अधोरेखित करायची. ज्या शब्दाच्या अनुषंगाने तो एक शब्द समानत्वानं सगळीकडे वापरला. कोणता शब्द? एकच शब्द आहे. कोणता? एक. तो सांगतो एक हाच शब्द. एक हा शब्द तिन्हीकडे समानतेनं वापरला, तिथं अनन्यता ठेवा. कर्माच्या बाबतीत बोलताना काय होतं, कर्मामध्ये जर अनन्यता राहिली नाही तर नियम्य नियामक भावामध्ये अडचण निर्माण होत असते. ऐका, कर्मामध्ये जर एकता ठेवली नाही, कर्मामध्ये जर एक मानला नाही तर नियम्य नियामक भावात अडचण आहे. ज्ञानामध्ये एक मानला नाही तर व्यापकत्वात अडचण आहे. आणि भक्तीमध्ये एक मानला नाही तर अनन्यतेत अडचण आहे. असं आहे. मी आपल्याला 3ही प्रमाण देतो. परमात्मा हे जग निर्माण करतो, या जगताचं चलनवलन करतो. कर्मदृष्टीने जर विचार केला तर ज्ञानोबा हे बोलून दाखवतात, स्वमायेचे आडवस्त्र लावोनी एकला खेळवी सूत्र. एकला बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. 84 लक्ष योनींना हा एकटा परमात्मा नाचवतो. एक परमात्मा एक आहे म्हणून जग चालतं. 2-4 देव असते ना तर जग चाललं नसतं. याला वाटेल तो चालवेल, त्याला वाटेल तो चालवेल, त्याला वाटेल तो चालवेल, कोणीच चालवणार नाही. असे 100 देव मानून चालत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, टू मेनी कुक्स स्पॉइल द केक असं म्हणतात. आपल्या मराठीत बोलायचं झालं तर जास्त आचार्य एकत्र आले की स्वयंपाक बिघडतो. याला वाटतं तो मीठ घालेल, त्याला वाटेल तो घालेल, त्याला वाटेल तो घालेल, म्हणून चौघे घालतील नाही तर चौघे घालणार नाही. चौघांनी मीठ घातलं तरी बिघडेल आणि कुणीच नाही घातलं तरी बिघडेल. एकाने स्वयंपाक केला तर व्यवस्थित होतो. एकला खेळवी सूत्र. बरं, या जगताची निर्मिती कुणापासून झाली? ज्ञान भूमिका जर आपण काल बोलून आलो.
बीजाची जाहले तरू भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू. एक ज्ञानात एक मानावा लागतो आणि भक्तीमध्ये एक मानावा लागतो. 9वा अध्याय मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव महात्मानं मत्परायणः. त्याच्या खालची ज्ञानोबरायांची पहिली ओवी. तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. एक नमस्कारी सर्वत्र प्रेम ठेवायचंय एकावर, नमस्कार करायचा एकाला. गोपिकांच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण सोडून दुसरं कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं. अनन्य ममता विष्णू ममता प्रेमसंगता भक्ती इत्युच्यते भीष्म प्रल्हाद उद्धव नारदही. भक्तीची व्याख्या आली भक्तिरसामृत सिंधूमध्ये. अनन्य ममता विष्णू, दुसरीकडे नाही. अन्याभिलाषिताम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती ही उत्तमा. उत्तम भक्तीची व्याख्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये. अन्याभिलाषिताम शून्यम, बाकीच्याची शून्य अभिलाषा, एक परमात्मा. गोपिकांच्या जीवनामध्ये दुसरं कोण होतं सांगा? दुसरं कोणी नाही. त्यांना भगवान श्रीकृष्ण सोडून दुसरं नाव माहिती नाही. त्याला अनन्य म्हणतात. ते त्या गोकुळाच्या संबंधानं एक कथा सांगितली जाते. अनन्यता कशी असते हे सांगण्याकरता. गोकुळातले जे वेगवेगळे भक्त होऊन गेले त्या भक्तांची काही चरित्र आहेत. व्रजके भक्त म्हणून ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याच्यामध्ये ही कथा आली. ब्रह्मलीन स्वामी अखंडानंद सरस्वतींनी सांगितलं. गोवर्धन आहे ना, गोवर्धन आणि गोकुळ अशा काही परिक्रमा आहेत. आपण नगर प्रदक्षिणा करतो की नाही, तशा गोकुळाच्या काही नगर प्रदक्षिणा आहेत. त्या 2-3 आहेत. छोटी प्रदक्षिणा आहे, एक मोठी आहे, एक 84 कोशी आहे, एक 16 कोशी आहे, असे ते प्रदक्षिणा. तर एक महाराज आपल्या शिष्यांना घेऊन ती प्रदक्षिणा करायला बाहेर पडले. पहिलाच मुक्काम त्यांच्या गोकुळाचा बाहेर पडला. थांबले, तंबू बिंबू लावले, सगळे स्वयंपाक वगैरे केला, सगळ्यांच्या पंगत बसली, जेवणं झाली, महाराजही जेवले, सगळं झालं. आणि जेवणं झाल्यानंतर काही भगवत गोष्टी करायच्या, काही चर्चा करायची, त्यांच्याकडे नियम होता. महाराजांचं आचार्यांचं आसन मांडलं, त्या आसनावर ते येऊन बसले, दिवे बत्त्या वगैरे लावलेल्या, सगळा त्यांचा शिष्यवर्ग समोर बसला. आणि कुणी काही प्रश्न विचारतं, ब्रह्म म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, आम्ही काय करावं, कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये, आमच्या मनात हा विकल्प आहे, अमुक तमुक काही प्रश्नोत्तरं त्यांची सुरू झाली. साधक प्रश्न विचारतात, ते महाराज ते आचार्य त्यांना उत्तर देतात. असं ती सभा सगळी चालू होती. तेवढ्यात मथुरेला गेलेला एक गोकुळातला गोपाळ, त्याच गोकुळामध्ये राहणारा गोपाळ मथुरेमध्ये काही कामानिमित्त गेला होता. काही धान्य वगैरे त्यांनी आणलं होतं, डोक्यावर पोतं होतं, ते पोतं घेऊन निघाला होता. तेवढ्यात त्यांनी हे बघितलं, काहीतरी बत्त्या वगैरे लावलेल्या आहेत, काही भगवत चर्चा चालू आहे. अरे आपल्याला कृष्णाबद्दल काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून बिचारा थांबला. त्याचं प्रेम आहे कृष्णावर. आता जरा चांगली चर्चा चालली आहे हे बघितल्यानंतर त्याला वाटलं आपण हे ऐकलं पाहिजे. आता डोक्यावर पोतं आहे, ते धान्याने भरलेलं आहे. मग आता बसावं कुठं? मग त्यांनी काय केलं, ते पोतं खाली ठेवलं आणि पोत्यावर बसलं. कोणी शेतकरी असंच करतो, डोक्यावर पोतं खाली ठेवायचं, त्याच्यावर बसला. अडचण काय झाली की तो पोत्यावर बसला, पण त्याच्या पोत्याची उंची या महाराजांच्या सिंहासनापेक्षा जास्त होती. तो जरा उंच बसला, महाराजांचं आसन जरा खाली. तो उंच बसल्यावर त्या महाराजांना, त्या आचार्यांना राग आला. माझ्यापेक्षा उंच बसतो म्हणजे काय? अहंकार दुखावला. चढले, ए कोण आहेस रे तू, आमच्यातला दिसत नाहीस, कोण आहेस तू, काय काम आहे तुझं? त्याला वाटलं माझ्या गावात आले, माझ्या गावातलं अन्न खातात आणि मलाच बोलतात. तो म्हणाला, मी कोणी का असे ना, तुम्ही कोण आहेत? मी तर या गावातला आहे, तुमच्यात नवीन असेल पण तुम्ही सगळेच माझ्या गावात नवीन आहेत. कोण आहेस तू? तो म्हणला, मी कोणी असेल, तुम्ही कोण आहेत, तुम्ही कोण आहेत म्हणून उलट उत्तर दिलं की त्यांना अजून अहंकार.
त्यांना वाटलं आता याला काहीतरी आध्यात्मिक उत्तर द्यावं आणि याचं तोंड गप्प करावं, म्हणून त्यांनी सांगितलं, आम्ही कोण आहेत म्हणून विचारतोस? अरे आम्ही अनन्य आहोत, अनन्य. तू कोण आहेस? तो म्हणाला, तुम्ही अनन्य आहे तर मी फनन्य आहे. मला काही उत्तर देता येत नाही काय? तुम्ही मला विचारता मी कोण आहे, आणि मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहे, तर तुम्हाला जशी माझ्याकडून अपेक्षा आहे की मी अमुक अमुक आहे म्हणून सांगावं, तशी मलाही अपेक्षा आहे तुम्ही अमुक अमुक आचार्य आहे म्हणून सांगावं. तुम्ही मला काय खोटं उत्तर, वेडवाकडं उत्तर देता, आम्ही अनन्य आहोत, तुम्ही अनन्य आहे तर आम्ही फनन्य आहे. त्याने थट्टा केली, त्याचं अजून दुखावलं. तो म्हणला, फनन्य म्हणजे काय असतं? तो म्हणला, अनन्य म्हणजे काय असतं? मग त्यांनी सांगितलं, पा आम्ही भगवंताशी अनन्य आहोत, म्हणजे आम्हाला कृष्ण सोडून गणपतीची उपासना आम्ही करत नाही, आम्ही देवीची उपासना करत नाही, आम्ही शंकराची उपासना करत नाही, आम्ही ब्रह्मदेवाची उपासना करत नाही, आम्ही अन्य देवतांची उपासना करत नाही, आम्ही कृष्ण म्हणजे फक्त कृष्णाचीच उपासना करतो, म्हणून आम्ही अनन्य आहोत. फनन्य म्हणजे काय? तो म्हणाला, तुम्हाला कृष्ण सोडून इतर देवांची नावं तरी माहिती आहेत, आम्हाला नाव सुद्धा इतर देवतांचं माहित नाही, आम्ही फनन्य आहोत. अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः. अनन्य चित्तानं भगवंताचं स्मरण करत राहिलं पाहिजे. बाकीचे विचार संसार मध्ये डोकावणार आहेच आहे, संसाराचं ते कामच आहे. आम्ही परमार्थाला लागलो की तो प्रतिबंध करणार. संसारा करताना प्रतिबंध फार येत नाहीत. तुम्ही बघा, सिनेमाला जाताना फार अडचणी येत नाहीत, पण वारीला जाताना फार येतात. असं का होत असेल? घरदार सिनेमाला निघालं की काही नाही, सगळे आनंदानं जातात, नाही ते बघून येतात. पण परमार्थाला वारीला निघाले, कशाला चाललाय, तुमचं काय वय आहे काय, ते चप्पल चावते, पाऊस पडतो, ऊन लागतं, आणि काही झालं तर कोण आहे घरातलं तुमच्याकडे बघायला? जाऊ द्या, राहू द्या, इथं बसून करा, ठाईच बैसोनी करा एक चित्त. प्रमाणाला तर मर्यादाच नाही. मग स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, आपण चालत आलेल्या असलेल्या मार्गावर जर अडचणी आल्याच नाहीत तर डोळे झाकून असं समजा की आपला रस्ता चुकलाय. चांगल्या मार्गावर माणूस निघाला की अडचणी येणार, संसार प्रतिबंध करणार, ते त्याचं कामच आहे, तो डोकावणारच आहे मध्ये. पण तरीही भगवंताच्या चरणाचा अखंड ध्यास घेऊन जर आम्हाला अशा पद्धतीनं भगवंताचं स्मरण अर्जुना करता येत असेल तर तस्याहम सुलभ पार्थ, मी त्याच्याकरता फार सुलभ आहे. अनन्य चित्त असणाऱ्या भक्ताकरता. मग हे कशानं प्राप्त होतं? कशानं प्राप्त होतं? ते भक्तीनंच प्राप्त होतं, दुसरं कशानं प्राप्त होणार नाही. अरे बाकीच्या सगळ्यांना, अब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन, बाकीच्यांना सगळ्यांना हे येणं जाणं आहेच आहे. पण आम्हाला जर याच्यातून बाहेर पडायचं असेल अर्जुना, तर त्याच्याकरता आम्हाला भक्तीनंच त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. भगवंताने हे बोलून दाखवलं, आम्हाला भक्ती हीच तारून नेईल. कसं बाहेर पडणार? अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव. भक्त्या युक्तो योग बलेन चैव. भक्तियुक्त योग भगवान बोलून दाखवतात. भक्तीचं निरूपण आता मला करायचं नाही आहे, मला एवढंच बोलायचं आहे, तस्याहम सुलभ पार्थ, त्याच्याकरता मी सुलभ आहे, त्याच्याकरता सुलभ आहे. सुलभ आहे म्हणजे काय? सहज उपलब्ध आहे म्हणजे सुलभ आहे नाही. सुलभता वेगळी असते. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतोय. बरोबर आहे ना? तुका म्हणे सोपे आहे, नान्य. परमात्मा सोपा आहे. स्वामी अखंडानंदजीने एके ठिकाणी म्हटलं की परमात्मा प्राप्ती करता फार काही अडचणी येत नाहीत, परमात्मा फार सोपा आहे. संतांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण गेलो ना की परमात्मा लगेच प्राप्त होतो. पण आपण काय करतो? त्या मार्गावरून चालताना आपण आपली बुद्धी वापरतो, म्हणून तो दूर जातो. अखंडानंदजीने म्हटलं, आपण आपली बुद्धी वापरायचीच नाही, आपलं वापरायचंच नाही. न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची आहे. तुकोबा राय बोलतात, आपल्या मनाच्या मागे धाव घालायचीच नाही, संतांच्या वचनाच्या मागे धावत जायचं. तस्याहम सुलभ पार्थ. त्याला परमात्मा सुलभ आहे, त्याला परमात्मा सोपा आहे, त्याला परमात्मा सहज आहे, त्याला परमात्मा नित्य उपलब्ध आहे, त्याला परमात्मा कायम जवळ आहे. नाही नाही, त्याचं भजन, त्याची भक्ती परमात्मा स्वतःवरचं ऋण मानतो. ज्ञानेश्वर महाराजांनी तसा अर्थ केला याचा.
अनन्यचेता सततम यो माम स्मरते. बघा ज्ञानेश्वरी आपण या 4-5 श्लोकांवर बोलताना ज्ञानोबारांनी ही भूमिका बोलून दाखवली. तसा 8वा अध्याय ज्ञानेश्वरीचा लहान आहे, फार मोठा नाही आहे. ते वेळी तो माते स्मरावा, स्मरला की मी पावावा, ऐसा आभारू हा जीवासा हवेना. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात, अरे अशा ज्या भक्त जो आहे ना, जो माझं अनन्य चित्तानं नित्य स्मरण करत राहतो, तो माझं स्मरण केल्यावर जर मी त्याला भेटलो तर तो त्याचा नाही माझा अपमान आहे की त्याला स्मरण करायची मी वेळ आणून दिलीच कशी. मी नित्य त्याच्याजवळ उपलब्ध असलं पाहिजे. ते ऋणवाईपण देखोनी अंगी तया ते उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात हे तनुत्यागी, त्याचा देह पात होताना, तनुत्याग होताना, त्याचा देह पडताना मी त्याची परिचर्या करतो, मी स्वतःहून त्याची सेवा करतो, हे भगवान बोलून दाखवतात. देह वैकल्याचा वारा झणी लागेल या सुकुमारा. बघा ज्ञानेश्वर फार गोड बोललेत ज्ञानोबा, फार गोड बोललेत. देह त्याचा विकल झालेला असतो, त्याला काही त्रास होईल का काय असं मला वाटतं, म्हणून त्या अवस्थेमध्ये प्राण जाताना मी स्वतःहून त्याची सेवा करतो. भगवान बोलतात कशाचा परिणाम आहे? अनन्यचेता सततम यो माम स्मरते नित्यशः. तो फक्त माझी भक्ती करतो, भक्त्या युक्तो योग बलेन चैव. हे करतो म्हणून मी एवढं सगळं त्याच्यासाठी करतो. त्या प्राण जाताना त्यांनी माझं स्मरण करायला पाहिजे असं नाही, त्यांनी स्मरण करायच्या आधी मी तिथं उपलब्ध आहे. अनन्य भक्ताला स्मरण केल्याबरोबर परमात्मा प्राप्त आहे. रासक्रीडेमधून भगवान गुप्त झाले, गोपिकांना अहंकार झाला म्हणून अहंकाराची निवृत्ती झाली, गोपिका रडायला लागल्या. भगवान तिथं लगेच तासाम आविर्भूत शौरी स्वयमान मुखा मोजा पितांबरधर स्त्रग्वे साक्षात मन्मथ मन्मथा. भागवतांनी बोलून दाखवलं. नाही, ज्ञानोबाराय बोलतात ना, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला, सोनियाचा दिनो आजी अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रकट, नाम आठवल्याबरोबर रूपी प्रकट पै झाला. सकीर्त्यमान हा शीघ्रमेव आविर्भवती. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये बोलतात, अरे त्याचं कीर्तन करायचा, त्याचं नाम घ्यायचा अवकाश आहे. शीघ्रम एव आविर्भवती, तो लगेच आविर्भूत होतो, प्रकट होतो. आणि त्या परमात्म्याचं दर्शन जर प्राण जाताना झालं तर अर्जुना त्याला काही पुन्हा जन्म मरणाच्या संसारामध्ये यावं लागत नाही. आणि अशा पद्धतीनं अर्जुना बाकी सगळ्यांना, मग तो ब्रह्मदेव जरी असला तरी त्याला पुनरावर्तन आहेच आहे. तुम्हाला आम्हाला आहे याच्यात नवल नाही, मग कुणाला नाही हे सांगताना भगवंतानी मग ते कशा पद्धतीनं ते मरण येतं वगैरेचा विचार बोलून दाखवला. आणि शेवटी भगवान हे अर्जुनाला बोलून दाखवतात की अर्जुना, योगी पुरुष या रहस्याला समजून घेतो. कोण आहे आपण, कोण आहोत, कशा करता हे आपण इथं प्राप्त झालो, हे अधिभूत म्हणजे काय आहे, अधिदैव म्हणजे काय आहे, ब्रह्म म्हणजे काय आहे, हे सगळं तो व्यवस्थितपणानं समजून घेतो. वेदाचं अध्ययन करतो, तप करतो, अभ्यास करतो आणि जीवनभर हे सगळं करत राहतो. म्हणून प्राण जातीय वेळी तो ब्रह्मची होय, तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. कारण प्राण जाताना हे सगळं त्याला तिथपर्यंत ते सगळं आठवतं, ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतं, त्याचं चित्त त्याच विचारामध्ये गुंतून राहतं. आणि चित्त ज्या विषयामध्ये गुंतून जातं प्राण जाताना त्याच रूपाला तो प्राप्त होतो, म्हणून तो परमपदाला प्राप्त होतो. पण हे करण्याकरता आयुष्यभर वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्य फलम प्रदिष्टम, तो हे सगळं करतो. तो यज्ञयाग करतो, तो वेदाचा अभ्यास करतो, तो दान करतो, पुण्य प्राप्त करून घेतो. पण अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति दिव्यम, अशा दिव्य स्थानाला तो प्राप्त होतो. किंवा स्थानम उपैतीच्या आद्यम, अशा तो आद्य स्थानाला परमात्म तत्वाला तो प्राप्त होऊन जातो. असं परमतत्वाला प्राप्त होणं हेच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे, हेच मानवी जीवनाच्या यशस्वीतेचं रहस्य आहे. हे भगवान अर्जुनाला 8व्या अध्यायामध्ये बोलून दाखवतात. आणि या सगळ्या बोलण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण अखंड भगवंताचं अनन्य चित्तानं स्मरण करत राहिलं पाहिजे. हेच भगवान याच्यातून आपल्याला सांगत राहतात. आणि तोच विचार डोळ्यासमोर ठेवून आपणही आपल्या जीवनामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. आपल्यालाही भगवंताचं नित्य स्मरण राहिलं पाहिजे, भगवंताचं अखंड चिंतन. आपण भीष्माचार्यांचं चरित्र त्या दृष्टीने डोळ्यासमोर ठेवा. भगवान श्रीकृष्ण स्वतःहून भगवंताला भीष्माचार्यांनी सांगितलं, देवा इकडं नको, जरा पायाकडे उभं राहा. लोकांना वाईट वाटलं, अरे भक्त मोठा आहे आणि देवाला पायाजवळ उभं करतो. भीष्माचार्यांनी सांगितलं, पायाजवळ उभं राहा म्हणजे मला माझ्या डोळ्यांनी तुमचं रूप दिसेल.
आणि भीष्माचार्यांचं असं ते मरण पाहताना देवाच्या डोळ्यात पाणी आलं. तर भीष्माचार्यांनी सांगितलं, देवा तुमचं असं रडकं तोंड बघत मरू काय, हसा, जरा चेहरा प्रफुल्लित ठेवा, मला तुमचं ते रूप बघत माझा प्राण सोडायचा आहे. मग भगवंताला हसावं लागलं आणि मग ते हसरं मुख बघत भीष्माचार्यांनी प्राण सोडला. हे चरित्रही आपण त्या दृष्टीने बघू शकता. असं चरित्र आपल्याला घडवता यावं याच्याकरता अनन्यचेता सततम यो माम स्मरते नित्यशः हाच खरा उपदेश आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रयत्नशील असलं पाहिजे, त्या दृष्टीनं श्रद्धावान असलं पाहिजे आणि तसं असावं आणि तसं सामर्थ्य आपल्या ठिकाणी निर्माण व्हावं. याच्याकरता भगवंतांनी संतांनी तशा पद्धतीचं सामर्थ्य आणि सद्बुद्धी तुम्हाला आम्हाला द्यावी याच्यासाठी भगवंताच्या आणि संतांच्या चरणी प्रार्थना करू. 3 दिवसापासून परवा, काल आणि आज आपण या 8व्या अध्यायाचा विचार केला आहे. ते शब्दशः श्लोकशः पूर्ण विचार मला सांगता आला असं होणार नाही, कारण 3 दिवसामध्ये हे श्लोकशः विचार मांडणं सर्वथैव अवघड आहे. पण तरीसुद्धा त्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न आपण लक्षात घ्या, तो प्रयत्न आहे हे लक्षात घ्या. कदाचित आपण घरी या 8व्या अध्यायाचं जरा निवांत चिंतन कराल तर मी सांगतो त्याच्यापेक्षा अधिक चांगलं चिंतन आपण स्वतः करू शकाल, कारण आपल्यावर वेदांताचे संस्कार आहेत याची मला जाणीव आहे. हे गुरुजींचं गाव आहे हेही मला माहिती आहे. त्यामुळं आपल्या सर्वांवर वेदांताचे संस्कार आहेत. त्यामुळे त्या संस्काराला अनुसरून आपण अशा पद्धतीचं चिंतन करावं अशी सर्वांना प्रार्थना करतो. यावर्षी काही व्यक्तींच्या वियोगाचं दुःख हे आपल्याला सर्वांनाच आहे. चैतन्य प्रतिष्ठानलाही आहे, आपण श्रद्धांजली समर्पित केली. पण विशेषत्वानं माझा ज्यांचा ऋणानुबंध विशेषत्वाने वाढला ते सुगावकर काका यांच्याबद्दल मला 2 शब्द बोलल्याशिवाय थांबणं शक्य होणार नाही. म्हणून या प्रवचनमालेची सुरुवातच त्यांच्या इच्छेने झालेली. चैतन्य प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना याची जाणीव आहे की त्यांची इच्छा होती. झालं असं की आम्ही गेलो होतो कुरुक्षेत्रावरती आणि कुरुक्षेत्रावर 7 दिवस मी भगवद्गीतेवर प्रवचनं केली. त्या प्रवचनांना सुगावकर काका उपस्थित होते आणि सगळी प्रवचनं ऐकल्यानंतर 7व्या दिवशी ते माझ्या खोलीवर आले आणि मला सांगितलं की माझी एक इच्छा आहे. म्हटलं सांगा काय. ते म्हणाले मला परभणीमध्ये गीतेच्या संबंधानं काही चिंतन सुरू करायचं आहे तर आणि ते तुम्हीच करावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला परभणी, याच्यापूर्वी मी परभणीला आदरणीय श्रद्धेय वेदमूर्ती बाळूगुरूंच्या आज्ञेने आलो होतो. त्यांनी सांगितलेली सेवा मी याच्यापूर्वी कीर्तन सेवाही केलेली आहे आणि ब्रह्मलीन धर्मसम्राट करपात्रीजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानंही मी 2 दिवस त्यावेळेला प्रवचनं केलेली आहेत. त्यामुळे मला परभणी माहिती होतं. मराठवाड्यातलाच आहे मी, असं बघू नका माझ्याकडे, मी मराठवाड्यातलाच आहे, मला परभणी माहिती आहे. आणि मी त्यांना म्हणालो की मला परभणी माहिती आहे पण माझी एक शंका आहे. ते म्हणाले काय शंका आहे, तुमची व्यवस्था होणार नाही. म्हटलं व्यवस्थेबद्दल अडचण नाही मला, माझी अडचण ही होती की परभणीकरांसमोर येऊन मी बोलावं अशी त्यांची इच्छा होती. पण माझ्या मनात शंका अशी होती की यांच्यासमोर बोलण्याची योग्यता माझ्या ठिकाणी येईल का. म्हणून मी त्यांना हे बोलून दाखवलं. ते म्हणाले त्याची चिंता तुम्ही करू नका, ते आम्ही बघून घेऊ. आणि मग त्याने मला पहिल्यांदा पत्र दिलं, त्या पत्रावर माझी सही घेतली आणि मग ही परभणीची ही गीतेवरची प्रवचन मला पहिल्यांदा सुरू झाली. त्यांची तीव्र तळमळ होते. खरं डोळ्याच्या दृष्टीनं त्यांना थोडीशी दुर्बलता होती, पण अशी दुर्बलता असताना ते माझ्याबरोबर मानस सरोवरावर, डोळ्याला दिसत नसताना ते मानस सरोवरावर माझ्याबरोबर आले होते. मानस सरोवरावर आले एवढंच नाही, आम्ही कैलासाची परिक्रमाही केली. डोळ्याला दिसत नसताना त्यांनी हे सगळे उद्योग केले. ते म्हणाले मला जर एवढं सगळं करता येतंय तर तुम्हाला बोलायला काय अडचण आहे हो. मी म्हणलं मी येतो. आणि मग आपल्या पहिल्या अध्यायाला आपण प्रारंभ केला. ते सगळं आज जे सुरू आहे हे चैतन्य प्रतिष्ठान, त्या सदस्यांचं आत्मीय भाव, हे सगळी देण जी आहे ना ती सुगावकर काकांची देण आहे. त्यामुळं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या प्रति श्रद्धाभाव व्यक्त करणं आणि तुमच्यासारख्या सुज्ञ, चाणाक्ष, जाणीवसंपन्न श्रोत्यांसमोर येण्याकरता मला ते कारण ठरले. तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाकरता मला सुगावकर काका निमित्त ठरले असतील तर त्यांच्या प्रतीचा श्रद्धाभाव व्यक्त करणं हे मी माझं स्वतःचं कर्तव्य मानतो आणि त्या दृष्टीनं त्यांना माझी श्रद्धांजली समर्पित करतो.
त्यांच्या कर्माने, त्यांच्या विचाराने त्यांना जे काही भगवत स्वरूपता प्राप्त होईल, भगवत गती प्राप्त होईल ती होईलच, पण भगवंतांनी त्यांना आपल्या चरणाजवळ आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावं अशी प्रार्थना त्या पतिपत्नींच्या संबंधामध्ये आणि ज्यांचा वियोग या गेल्या वर्षभरामध्ये चैतन्य प्रतिष्ठानला झाला त्या सर्वांच्या प्रती ही सद्भावना व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.